छत्रपती संभाजी महाराजांचं आम्ही विशेष असं कौतुक इतर बसलेले शिवभक्त महाराष्ट्रातील शिवभक्तांचे प्रतिनिधी म्हणून करत आहोत। छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही आभार व्यक्त करताना देखील तुम्ही अशा पद्धतीने न्याय द्यावा ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडनं व्यक्त करतो। नाही व्हिडिओज व्हिज्युअल्स साधारणतः आपण जे व्हिज्युअल्स दाखवताय हे व्हिज्युअल्स दाखवत असताना देखील पहिले अतिक्रमण दिसत असतील, माणसं अतिक्रमण काढतात आहेत, शेकडोच्या संख्येने त्या ठिकाणी कामगार लावलेले आहेत। नंतर ते अतिक्रमण जमीनदोस्त झालेली देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतील। ते व्हिज्युअल्स तुमच्या प्रत्येकाच्या मोबाईलवर आलेला आहे आणि या मोहिमेला कुठेतरी जातीय रंग देण्यापेक्षा तिथली जी कोणते अतिक्रमण असतील ती निघायला सुरुवात झालेली आहे। या सगळ्या बाबीवरती छत्रपती संभाजी महाराजांच्या असंख्य मीडिया, सोशल मीडिया, व्यक्तिगत फोनला सगळे लोक आभार मानतायत। आम्ही देखील प्रत्यक्षरित्या महाराजांचे आभार मानतो आणि मीडिया प्रतिनिधींचे देखील आभार मानतो की तुम्ही एक चांगल्या पद्धतीने अतिक्रमण मुक्तीला आम्हाला साथ दिलेली आहे। मी महाराजांना विनंती कराल की आपण संबोधित करावं। नमस्कार। अनेक महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कल्पना आहे ज्या पद्धतीने मी गडकोट किल्ल्यांच्यावर काम करीत आहे अनेक वर्ष, पण प्रामुख्याने ह्या 1, 2, 2.5, 3 वर्षात अनेक शिवभक्तांची माझ्याकडे मागणी होती की आपण विशाळगड किल्ल्यावर लक्ष का केंद्रित करत नाही, आणि म्हणून 1-1.5 वर्षाच्या अगोदर सर्व किल्ल्यावर काम करणाऱ्या अनेक संघटना आणि प्रामुख्याने विशाळगडवर काम करणाऱ्या अनेक संघटना यांना सगळ्यांना एकत्र घेतलं मी आणि विशाळगडला आम्ही भेट दिली डिसेंबर 4ला, 1.5 वर्षाच्या अगोदर। इतकी महाभयानक परिस्थिती आम्ही तिथे पाहिली। गलिच्छ पद्धतीने अतिक्रमण तिथं झालेलं आहे, दोन्ही धर्मातलं अतिक्रमण झालेलं आहे हे मला प्रामुख्याने नमूद करायचं आहे। आणि म्हणून एक मुखाने आम्ही सगळे एकत्र, एक संघाने आम्ही सगळे एकत्र आलो आणि डिसेंबर 7ला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। जिल्हाधिकाऱ्यांना भेट घेत असताना विशाळगडचे ग्रामस्थांना सुद्धा आम्ही बोलवलं होतं आणि ग्रामस्थांनी सुद्धा मान्य केलं की हो आमचं अतिक्रमण झालेलं आहे। आणि अतिक्रमण झालं हे सिद्ध झाल्यावर कोल्हापूरच्या त्यावेळीच्या तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले, आदेश दिले की हे अतिक्रमण मुक्त हा विशाळगड व्हायला पाहिजे। 158 अतिक्रमण सिद्ध झालेले आहेत विशाळगड किल्ल्यावर। विशाळगडच्या पायथ्याला मला अंदाजाने 12 अतिक्रमण आहेत आणि आदेश देण्यात आले की सगळे अतिक्रमण हे सगळे काढून टाकायचे आणि त्या पद्धतीने ते अतिक्रमण काढण्याची सुरुवात झाली 1.5 वर्षाच्या अगोदर। पण ठरल्याप्रमाणे कोणीतरी खो घातला तिथल्या लोकप्रतिनिधींनी आणि स्टे आला असं भासवलं। काय आला? स्टे आला, न्यायप्रविष्ट विषय झाला आणि आम्हाला सुद्धा वाटलं की हो न्यायप्रविष्ट विषय। आणि परवा परत सगळ्या शिवभक्तांनी मला कोट केलं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोट केलं की तुम्ही काय करायला लागलेलं आहे, तुम्ही विशाळगडवर का बोलत नाही। आणि म्हणून मी परत एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सांगितलं की मला जी माहिती मिळालेली ही खरी आहे का। आणि ती माहिती अशी होती की 158 जे अतिक्रमण आहेत दोन्ही धर्मातले
आणि ज्याच्यात तुम्ही पूर्वीच्या तत्कालीन जिल्हाधिकारी निर्देश दिले होते त्याच्यावरचं नेमकं हा न्यायप्रवेश विषय आहे का? तर त्यांनी, मी अभ्यास करून गेलो होतो आणि त्यांनी स्पष्टपणाने सांगितलं की 158 पैकी 6 काय 7च हे न्यायप्रविष्ट विषय आहेत आणि त्याच्यावर सुद्धा वर्षभर एकदाही हिअरिंग झालेली नाही आहे. म्हणजे हिअरिंग सुद्धा होऊ नये म्हणून लोकप्रतिनिधींनी काय प्रयत्न केले हे त्याच्यावर तुम्ही समजून घ्या. प्रशासनावर किती दबाव टाकला जो संलग्न आहे सरकारशी, आणि म्हणून ती हिअरिंग सुद्धा झाली नाही. मी म्हटलं बाकीचे जर तुम्ही का काढत नाही, तिथं कुठं काय धर्माचा विषय कुठला काय विषय, इथं अतिक्रमणचा विषय. कारण का हा विशाळगड किल्ला, मी त्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं माझा सुद्धा काल लढा आहे. हा विशाळगड किल्ला नुसता विशाळगड नाही, हा विशाल आहे, नावाप्रमाणे तो विशाल आहे. या विशाळगड किल्ल्याने छत्रपती शिवाजी महाराजांना आश्रय दिला, रक्षण केलं शिवाजी महाराजांचं. ज्यावेळी पन्हाळ्यातून शिवाजी महाराज सुटले, म्हणजे जे वेढा त्यांच्यावर होता सिद्धी जोहरचा, तिथून जे सुटले ते विशाळगडला गेले. जी पावनखिंडची जी लढाई आपण जी झाली म्हणते, जे परवाच 13 जुलैला पावनखिंड संग्राम दिन म्हणून आपण साजरा केला, तो शिवाजी महाराजांना आश्रय दिला, रक्षण केलं स्वराज्याचं या विशाळगड किल्ल्याने. त्या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, करवीरच्या संस्थापिका छत्रपती ताराबाई राणी साहेबांचं वास्तव्य होतं तिथं. विशाळगड किल्ल्याने खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे नातू, तारा राणींचे पुत्र शिवाजीराजे पहिले कोल्हापूरचे, करवीरचे, त्यांचा राज्याभिषेक तिथं झाला. अनेक राजधानी आहेत, रायगड, राजगड, झिंजी, तुमचं सातारा, पन्हाळा, करवीर, त्यामध्ये एक राजधानी विशाळगड सुद्धा शिवाजी महाराजांची होती. आणि ह्या विशाळगड किल्ल्यावर जिथं लोक माती लावायला यायला पाहिजे की ह्या एवढं रक्षण केलं शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, ह्या ठिकाणी इतक्या गल्लीच्या पद्धतीने अतिक्रमण, कत्तलखाना ओपन, बाकरे कापा, तिथंच मांस मोस, तिथंच रक्तच जाते वाहत, कोंबड्या कापणे, कोंबड्याच्या पंख तिथंच पडलेले, दुर्गंधी, मद्यपानच्या पाहिजे त्या पद्धतीने मद्यपान करतात त्या गडावर, अशाच बाटल्या पडलेल्या, पार्ट्या जोरात पाहिजे तसं. कर्नाटकातून सगळ्यात जास्त लोक तिथं येत होते. आणि एवढी दुर्गंधी असताना हा शिवाजी महाराजांचा विशाळगड किल्ला, हे मी कलेक्टरना विचारलं. म्हणजे तुम्ही वर्षभर तुम्ही एक हिअरिंग घेऊ शकला नाही आणि बाकीचे तुम्हाला जर तिथं न्यायप्रवेश विषय नसेल तर तुम्ही काढत का नाही? आता ह्याच्यासाठी मी आक्रमक नाही व्हायला पाहिजे का? ह्याच्यासाठी मी हा विषय नाही उठवायचा का? मी त्यांना सांगितलं की हा विषय ताबडतोब तुम्ही सोडवायला पाहिजे, नाहीतर आम्ही विशाळगडला जाऊ. त्यांनी लाईटली घेतलं आणि शेवटी मला हात द्यावा लागली, चला विशाळगडला मुक्त करण्यासाठी. त्याच्या पलीकडे मला मी तुम्हाला जाऊन सांगायचं, तिथं एक सगळ्यात मोठा अतिरेकी, देशद्रोही यासिन भटकळ, इंडियन मुजाहिदीचा फाउंडर, तुमच्या जर्मन बेकरीचा मुख्य आरोपी, मुख्य पुण्यातला, अनेक त्यांनी जे 8-9 मोठे बॉम्बस्फोट झाले त्याचा तो आरोपी, तो तिथं 7 दिवस राहिलाय विशाळगडवर. आणि आमचे पालकमंत्री आत्ताचे हसन मुश्रीफ सुद्धा त्याच्यावर काही बोलत नाहीत. पूर्वीचे पालकमंत्री, गृहराज्यमंत्री सतेज पाटील त्याच्यावर काय भाष्य करत नाहीत. ते सगळं चालते का? आणि म्हणून हा लढा मी उभा केला. आता ह्याच्यात माझी काही चूक आहे का? शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर, विशाळगड किल्ल्यावर ह्या गोष्टी चालून द्यायच्या आणि मग माझ्यावर काही इकडे तिकडे आरोप करायला लागलेले. जाती या वर्णावर माझी न्यायची इच्छा आहे. तुम्ही उशीरच का केला? हा शिवभक्तांच्यावर आक्रोश आहे शिवभक्तांचा. तुम्ही निर्णय का घेतले नाहीत? ज्यावेळी मला एकच प्रश्न सगळ्या पत्रकार बंधूंना सगळ्यांना विचारायचं आहे आणि सगळ्यांना विचारायचं आहे, पत्रकार बंधूंनी जेवढी मला साथ दिली मी तुम्हाला म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. तुम्ही निर्णय घेतला ना 14 जुलैला, ज्यावेळी ही मोहीम झाली की 15 जुलैपासून आम्ही अतिक्रमण मुक्त विशाळगड करतो, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं करून टाका. मग हा न्यायप्रवेश विषय कुठून आला? मग अतिक्रमण मुक्त हे तुम्ही 6 महिन्याच्या अगोदर का केलं नाही? 1 वर्षाच्या अगोदर का केलं नाही? हा माझा प्रश्न आहे. जनतेने सुद्धा समजून घ्यायला पाहिजे माझी ही भूमिका ही आहे, रास्त आहे, काही चुकीचे. पण मला आनंद आहे की उशीर झाला असला तरी
हा निर्णय अगोदरच होऊ शकला असता. हे आंदोलन व्हायची गरजच नव्हती. ही मोहीम विशाळगडवर मी जायची गरजच आली नसती. पण तरी मला आनंद आहे की मुख्यमंत्र्यांनी 14 जुलैला निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले कोणाला, जिल्हाधिकाऱ्यांना, जे न्यायप्रविष्ट जे नाही आहेत ते काय 6-7 नाही, बाकीचे जे राहिलेले आहेत ते तुम्ही अतिक्रमण काढून टाका. आणि आज आनंदाने मला सांगायचं आहे की ती काल सुरुवात झाली. कालच पहिल्याच दिवशी 70 जे काय अतिक्रमण होते, 148 काय 100 आकडा चुकत असेल माझा, 158 पैकी एक 7-8 सोडायला पाहिजे ते, 152 काही, त्याच्यातले 70 जमीनदोस्त झालेत काल. आजचा आकडा मी तुम्हाला सांगितला नाही, आज 100च्या जवळपास सुद्धा गेला असेल. कारण पाऊस जोरात चालू आहे, अतिवृष्टी आहे, टप्प्याटप्प्याने कामं होणार. पण मी म्हणून मुख्यमंत्र्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. सगळ्या शिवभक्तांचा आभार काय, धनंजय जाधवने माझा आभार व्यक्त करतो. मला आभार व्यक्त करायची काही गरज नाही आहे. मी निमित्त आहे, मी सुद्धा एक शिवभक्त आहे. मी सर्व शिवभक्तांचा मनापासून आभार व्यक्त करतो. जे जे त्या मोहिमेला आले असतील त्यांचा मी आभार व्यक्त करतो. तुमच्या प्रेशरच्यामुळं आज ते सरकारला निर्णय घ्यावा लागला, म्हणून माझा शिवभक्तांचा, सगळ्या शिवभक्तांचा आभार व्यक्त करतो. मी प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियाचा सुद्धा मला आभार व्यक्त करायचा आहे. का मी 4-5 दिवसात हा विषय आणला समोर, पण तुम्ही हा विषय शेवटच्या लोकांच्या शेवटच्या घटकापर्यंत आपण पोचवला याबद्दल मी मनापासून प्रेस मीडियाचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. एकच खंत वाटते की हा विषय कुठल्या धर्माच्या पलीकडे म्हणून जातीचं वळण ह्याला देऊ नये अशी माझी सगळ्या प्रमुख नेत्यांना माझी विनंती राहणार आहे की माझी प्रामाणिकपणाने मी आजपर्यंत काम करत आलेलो आहे. प्रामाणिकपणाने अनेक संघटना काम करतात. हेतू आमचा एकच आहे की गडकोट किल्ल्यांच्यावर जे अतिक्रमण निर्माण झालेलं आहे ते अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले यांनी एक जीवनचं स्मारक आहे, शिवाजी महाराजांनी श्वास घ्यावा, हीच आमची तेवढी विनंती आहे. आणि ही सुद्धा माझी सरकारला विनंती आहे की जी तुम्ही धाडस तिथं दाखवली की विशाळगडचं अतिक्रमण मुक्त करायला, इतर सुद्धा जे गडकोट महाराष्ट्रात तिथं सुद्धा जे अतिक्रमण झाले असतील ते सुद्धा काढावं. मी उदाहरण तुम्हाला एक सांगायचं आहे, अतिक्रमणची व्याख्या. आता रायगडला अनेक थोडेसे 10 झोपड्या आहेत, रायगड किल्ल्यावर 10 झोपड्या आहेत, पण त्यांच्या पिढ्यानपिढ्या तिथं राहतात बिचारे. त्यांच्या नावाने नाही आहेत ते, त्यांच्या नावाने नाही, पण त्यांची किती पिढी आहे मलाच माहीत नाही. बिचारे धनगर समाजाचे लोक आहेत, ते तिथे राहतात ते. आता ह्याला अतिक्रमण आपण म्हणू शकत नाही, कारण हा किल्ला पूर्ण पुरवठा खात्याचा आहे, की जिथं राहतात सुद्धा ते पुरवठा खात्याचं आहे. पण त्यांच्याकडे रेकॉर्ड आहे, 3-3, 4-4 पिढ्या काय 6-6 पिढ्या तिथं राहत आलेले आहेत ते गरीब लोक. त्यांना काढणार काय आपण? नाही. उलट मी त्यांना सांगितलं, तुम्हाला खाली यायचं असेल मला सांगा, मी तुम्हाला नवीन घरं बांधून देतो. रायगड प्राधिकरणच्या वतीनं नवीन घरं बांधून तुम्हाला देतो. पण मी त्यांना चॉईस हा त्यांच्यावर सोडलेला आहे. आता मी तिथं जाऊन सांगणार ह्यांना काढा, मुळीच सांगणार नाही. हे अतिक्रमण तुम्ही म्हटलं 2-2 मजले 3-3 मजले बांधले विशाळगड किल्ल्यावर. व तिथं शिवाजी महाराजांच्या शिवकालीन विहिरी आहेत, त्या विहिरीवर अशी जाळी टाकली, त्याच्यावर सिमेंट कॉन्क्रीट करून 2-2 मजले. हे कोण खपून घेणार? हे सगळे नेते मंडळी खालनं बोलतात. तुम्ही केव्हा गेले विशाळगडवर? माझं चॅलेंज आहे. आज 2 माजी पालकमंत्री म्हणतात, हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील म्हणतात असं नाही बरोबर, संभाजीराजेंनी पुरोगामित्व सोडलं, हे सोडलं, ते सोडलं. तुम्ही गेलाय किंवा किल्ल्यावर विशाळगडच्या? तुमचा काय अधिकार बनतो माझ्यावर बोलायचा? तुम्ही जावा ना किल्ल्यांच्यावर काम करा. तुम्ही किल्ल्यांसाठी काय फंड दिले हो? कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांच्यावर बाहेरचं सोडून द्या. कोल्हापूर जिल्ह्याच्या किल्ल्यांसाठी किती पैसे दिलेत मी सांगू शकतो. मी विशाळगडच्या किल्ल्यासाठी पुरातत्व खात्याच्या माध्यमातून 5 कोटी दिले. रांगणा किल्ला जिथं ताराराणींचं वास्तव्य होतं तिथं 5 कोटी दिलेत. तुम्ही सांगा ना. आणि माझ्यावर ताशेर ओढत आहे काय? ती अधिकार पहिला बोलायला. म्हणजे एक माणूस जर चांगल्या गडकोट किल्ल्यांसाठी काम करत असेल त्याला सुद्धा बाद करायचं, हे नाही बरोबर. आता बाकी सगळं तुम्हाला काय बोलायचं असेल ते बोला. हा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जे अतिक्रमण काढण्यात आलेलं आहे, पहिलं कोणाचं अतिक्रमण निघालं? हिंदू लोकांचं निघालंय. त्यांचं नाव सुद्धा माहीत पाहिजे असेल मी सांगतो तुम्हाला. 1 मिनिट. एक वेल्हाळ आहे,
आणि प्रकाश पाटील यांची सुरुवात झाली, त्यांच्या नावाने सुरुवात झाली. आता ह्याच्यात काय धार्मिक वळण, ह्यात मुस्लिम समाजाचं काय मुद्दाम केलंय का? हे हिंदू मुस्लिम हे वळण लावू नका, हे महाराष्ट्राला परवडणार नाहीये. ही माझी आपल्या सर्वांना, सगळ्या पुढाऱ्यांना, सगळ्या पक्षातल्या लोकांना, सगळ्या समाजातल्या लोकांना माझी विनंती राहणार. मी सगळ्यांना देतो तर पण आजपर्यंतचा अनुभव असा आहे की पुन्हा पुन्हा अतिक्रमण होतात, तर आता ते होऊ नये म्हणून तुम्ही काही प्रयत्न पुन्हा करणार आहात का? कारण आता ऑलरेडी नाही, ही तर सुरुवात झालेली आहे. सरकारने सुद्धा काहीतरी एक पॉलिसी ठरवणं गरजेचं आहे की नाही तर हे अतिक्रमण काढलं आणि परत तिथं अतिक्रमण झालं का दररोज का आम्ही विशाळगडला जाणार नाही, पण त्याला काहीतरी पॉलिसी ठरवावं लागेल आहे. त्याला काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स करावे लागतील जेणेकरून अतिक्रमण काढल्यानंतर सुद्धा परत तिथं अतिक्रमण होऊ नये. आणि खऱ्या अर्थाने त्या गटकोट किल्ल्यांचं संवर्धन जतन तुम्ही कसं करणार त्याचा सुद्धा प्लॅन, त्याचा सुद्धा एक प्लॅन ऑफ ॲक्शन तुम्ही रोड मॅप हा करून देणं गरजेचं. इम्तियाज जलील असं म्हणतायत, काल जे सगळं झालं इम्तियाज जलील जे झालंय की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे वंशज तुम्ही म्हणता, शाहू फुले आंबेडकरांचे विचार म्हणता, जाळपोळीचं नेतृत्व संभाजीराजांनी केलं हे तुम्हाला पटतंय का? हे बघा, जे काय जाळपोळ तिथे झालं त्याला मी समर्थन करत नाही. मी समर्थन करत नाही. पण ही वेळच का आली, ही वेळच का आली ह्याच्याबद्दल त्यांनी केव्हा विचार केलाय का? बरं, शाहू फुले आंबेडकरांच्या बद्दल ते बोलतात, शिवाजी महाराजांच्या बद्दल माझ्याबद्दल बोलतात, ते जलील कोण आहेत ते. पण मला एक सांगा, ज्यावेळी भीमा कोरेगावचा विषय झाला त्यावेळी ते काय बोलले का? भीमा कोरेगावचा विषय झाला तर पार्लमेंटमध्ये बोलणारा मी खासदार आहे. शाहू महाराजांच्या बद्दल बोलतात ना, ते खासदार होते ना. तर शहाजी छत्रपती शाहू महाराजांची जयंती जर पार्लमेंटमध्ये कोणी सुरू केली असेल तर हा संभाजी छत्रपती. त्यावेळी ते पुरोगमत्व त्यांना लक्षात नाही येत का? माझं त्यांना विनंती राहणार आहे, तुम्ही एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, तुम्ही खासदार होऊन गेलेलं आहे, राहिला होता तुम्ही खासदार, तुम्ही महाराष्ट्रात जातीयच्या लाईनवर वळण घेऊ नका, नाही ते इतके वाईट पडसाद जर पडले तर त्याला जबाबदार ते राहतील. हो, ठीक आहे, ज्यांना आरोप करायचे करतील. पण मला ज्यावेळी काल मीडियाने सांगितलं की असं एक काहीतरी तुमच्यावर गुन्हा नोंद झाला असं आम्हाला समजते, ज्या मिनिटाला मला समजल्यावर मी कायदा पाळणारा व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून मी लगेच शाहूवाडी पोलीस स्टेशनला गेलो आणि त्यांना सांगितलं की मला मी हजर होण्यासाठी आलोय, काय गुन्हा असला तर सांगा. पण त्यांनी शेवटपर्यंत तुमच्यावर गुन्हा आहे का, तुमच्यावर गुन्हा आहे किंवा तुमच्यावर गुन्हा नाही आहे हे त्यांनी स्पष्ट केलं नाही आहे. पण मी त्यांना एकच विनंती केली की त्या सगळ्या शिवभक्तांच्या जो तुम्ही गुन्हा नोंद केला आहे त्यांना कशात जबाबदार धरता, मला जबाबदार धरा. शेवटी जे काय घडलं त्याचं मी समर्थन करत नाही, ते माझ्यामुळे झालं मी म्हणत नाही, पण मी गेलो होतो तिथं म्हणून ठीक आहे. मला नाही, मला माझी विनंती आहे, नाही माझी विनंती आहे, नाही हां शाहू महाराजांचा हां मी शाहू महाराज असे म्हटलेत की मला कल्पना नाही. आणि तुम्ही प्रकाश आंबेडकर मला माहीत नाही, पण मला एवढंच सांगायचं आहे, मला कोण दोषी आहे मला काय ह्याच्या संदर्भात बोलायचं नाही. मला एवढंच माहीत आहे की जे काय प्रकार घडला तिथं ते काय समर्थन करण्यासारखं नाही आहे. माझं इतकंच म्हणणं आहे, महाराष्ट्रात आपण सगळेजण एकत्र राहतो आणि महाराष्ट्र सगळे एकत्र राहताना हा समतोल सगळ्या समाजाचा एकत्र राहायला पाहिजे. आमचा हेतू प्रामाणिक एकच होता, माझा प्रामाणिक हेतू एकच होता, शुभक्त प्रामाणिक हेतू एकच होता की आपल्याला अतिक्रमण विशाळगड मुक्त व्हायला पाहिजे. या लाईनीज या दृष्टिकोनातूनच आम्ही तिथं गेलो होतो. ह्याच्या मागं जर काय असेल तर पोलीस डिपार्टमेंट आहे, ते त्यांचं ते बघतील सगळं. नाही, आता तुम्ही आता सगळ्यांना एक चान्स द्या. हां बरं, नाही मी तुम्हाला सांगितलं ना, जे हे मला नाही वाटत असं काय झालं, असं चुकीचा नॅरेटिव्ह. माझी तुम्हाला विनंती आहे, ऐका माझी तुम्हाला विनंती आहे, विषय तुम्ही सुद्धा जबाबदार पत्रकार आहात, हां मी सुद्धा जबाबदारीपूर्वक इथं आलोय. विषय नॅरेटिव्ह वेगळं सेट होऊन चालणार नाही. आपल्याला हेतू काय आहे,
की शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे अतिक्रमण मुक्त व्हायला पाहिजे आणि जे काही घडलंय त्याचं समर्थन कोणच करत नाही, मी सुद्धा करत नाही. अतिक्रमण होतं तर खाली गजापूरमध्ये जो हिंसाचार झाला त्याला कारणीभूत कोण आणि गजापूरमध्ये जी तोडफोड झाली त्याचं कारण सगळ्यात प्रामुख्याने हे सगळं ह्याची कल्पना प्रशासनाला होती काय नव्हती. मी इतके दिवस सांगत होतो की तुम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर मीटिंग लावा, इतके दिवस सांगत होतो उपमुख्यमंत्र्यांच्यावर मीटिंग लावा. मी त्यांना क्लिअर सांगत होतो हा न्यायप्रविष्ट विषय नाही आहे, तुमच्या हातातला विषय, तुम्ही करू शकता. तुम्ही नेलंच का आंदोलनाच्यापर्यंत? तुम्ही नेलंच का? तुम्ही कशाला त्यांना मी हेही कल्पना दिली की शिवभक्तांच्या मध्ये आक्रोश आहे, तुम्ही खेळू नका या शिवभक्तांच्या बरोबर, मी निमित्त नुसतं. म्हणून तुम्ही लवकरच्या लवकर विषय संपून नका ना. तुम्हाला खऱ्या अर्थाने जर अतिक्रमण तुम्ही काढू शकत होता काल, मग तुम्ही 4 दिवसाच्या अगोदर निर्णय का घेतला नाही? 8 दिवसाच्या अगोदर निर्णय का घेतला नाही? हे म्हणजे प्रशासन बाबा, मी तेच सांगायला लागलो तुम्हाला. मी काय समर्थन करायला लागलो का? अजिबात नाही. तर ह्याला जबाबदार कोण आहे? तोच जबाबदार मी तेच सांगायला लागलो तुम्हाला. मी माझं पहिला पॉईंटच हा आहे की तुम्ही निर्णय का जर घेऊ शकला, परवा दिवशी निर्णय घेऊ शकला की तुम्ही अतिक्रमण काढू शकता, मी तुम्हाला तेच सांगायला लागले 10 दिवस. कोणी तुमच्यावर दबाव आणला मग हे करू नका? मग मी सांगितलं की थांबवा म्हणून. छत्रपती शाहू महाराजांनी सुद्धा मला सांगितलं तुम्ही मीटिंग आपण कोल्हापूरला लावू. मी म्हटलं तुमच्या बरोबर मीटिंग यायला मी केव्हा येऊ शकतो, पण कलेक्टर हा निर्णय घेऊ शकत नाही, हा निर्णय वरच्या लेवलचा आहे. मग तुम्ही का नाही लावली मीटिंग? नंतर मीटिंग का घडली नाही ह्याच्यावर तुम्ही चर्चा व्हायला पाहिजे ना. जावा ना डीप. आणि माझं तर म्हणणं आहे खरंच आहे सगळ्यांनीच ह्याच्यात बसायला पाहिजे आणि डीप जायला पाहिजे. तुम्ही मला का विचारता प्रश्न? मग हे दीड वर्ष हे का सगळे झोपले होते का? पालकमंत्री सुद्धा हसन मुश्रीफ पालकमंत्री आहेत ना त्या भागाचे. तुम्हाला माहिती आहे ना विषय सेन्सिटिव्ह होऊ शकतो. तुम्ही काय इंटरेस्ट घेतला नाही हो? तुम्ही काय नाही असं नाही ना. ऐका तुम्ही सेन्सिटिव्ह घेतला मी आता तुमचे नाही. अरे बाबा बोललो ना, आणि किती बोलायचं तुम्हाला? अरे दुसरे तेच प्रश्न करायचे. काय समर्थन करणार नाही आम्हाला खात्री आहे, समर्थन करणार, पण काही विशिष्ट मग बाबा ज्यांनी केले ते आता पोलीस बघायला लागले ना. ज्यांनी हिंसाचार केला त्यांच्यावरती कारवाई करावी असं तुम्ही मागणी करणार आहात? म्हणजे अरे ऑलरेडी कारवाई नाही 1.5 वर्ष एक मिनिट प्रशासन ऐका ना, प्रशासनाने कारवाई सुरू केलेली आहे, ते काही थांबलेले नाही आहेत आणि मी त्याला समर्थन करत नाही. पण माझा उलटा प्रश्न आहे, ज्यांनी हे लांबवलं त्यांच्यावर त्यांना कोण विचारणार प्रश्न? त्या जिल्हाधिकाऱ्यांना कोण विचारणार प्रश्न? त्या पालकमंत्र्यांना कोण प्रश्न विचारणार? त्या वरिष्ठ नेते जे बसलेत त्यांना कोण प्रश्न विचारणार? त्यांना कोण प्रश्न आहे की नाही विचारणार? तुम्हीच तो विचारणार नाही प्रश्न. संभाजीराजे तुमच्या मागं होते. संभाजीराजे तुम्हाला वेळोवेळी इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाला सांगितलं की न्याय प्रवेश विषय नाही आहे, ह्याच्यावर निर्णय होऊ शकतो. तुम्ही का ही वेळ आणून दिली? छोट्या छोट्या गोष्टीसाठी मीटिंग्स होतात, छोट्या गोष्टीसाठी मीटिंग होतात. मग तुम्ही ह्या गोष्टीसाठी का गांभीर्य तुम्ही नेहमी तुमची काय आहे ना ती SID गोपनीय तुम्ही का लावलं नाही तुमची यंत्रणा? पण तुम्हाला माहित होतं हे तिथं अशा गोष्टी होऊ शकतात. कुठे गेली तुमचा फोर्स? का तुम्ही लावला नाही? माझी भावना काय आहे, प्रामाणिक आहे का नाही सांगा मला. सांगा मी काय फायदा घेतो काय हो? रायगडचं तुम्ही मला जरा सांगा. तुम्ही रायगडचं बघता ना, त्या रायगडचं आजपर्यंत रायगडवर जे संवर्धन चाललं या 75 वर्षात एकाही पुढाऱ्याला इच्छा नव्हती की तिथं आपण रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांची राजधानी होती, शिवाजी महाराज छत्रपती झाले, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा तिथं झाला, तिथं स्वराज्याची शपथ त्यांनी घेतली. त्या रायगडसाठी का कोण आलं नाही करायला आजपर्यंत? थांबा. तर मी ते सुरू केलं, त्याचा राजकीय फायदा केव्हा घेतला नाही, काही घेतलं नाही, आणि तुम्ही माझ्यावर शंका घेता? छत्रपती संभाजीराजांवर कधीच शंका नव्हती, ती नसणारी आहे. मग हा प्रश्न तुम्ही तर मग हे प्रश्न आहेत ना तुम्ही विचारा ना त्यांना, ते प्रमुख लोकांना. काय म्हणताय? मला पटलं का? मी म्हणतो काय बरोबर? मला पटलं. मी समर्थन करत नाही.
एक शिवभक्त म्हणून मला बोलायचं महाराजांची विनंती घेऊन महत्वाचा विषय आहे. हा महत्वाचा विषय आहे, ते उत्तर देतील, ते पुढचे उत्तर देतील. पण एक विषय राहिलेला आहे, एक राहिलेला विषय आहे तो तुमच्या समोर सगळ्यांच्या आलेला नाही. तुम्ही सकाळी आंदोलन घडत असताना काही व्हिज्युअल्स मीडियाच्या माध्यमातून प्रकाशित झालेले आहेत, ज्या व्हिज्युअल्स मध्ये दाखवल्या गेलं की हे पोलीस अधिकारी आहेत, या पोलिसाला या गडावरती मारलं जातं, अमुक अमुक केलं जातं. सकाळी 8 वाजता ते व्हिज्युअल्स कसे येतात? त्या व्यक्तीची दाढी इथून कोरलेली असते, त्या व्यक्तीने टी शर्ट घातलेला असतो आणि त्या व्यक्तीला पोलीस म्हणून संबोधित केलं जातं. त्या ठिकाणी नको नको त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ठीक आहे. याचा कोण नरेटिव्ह चुकीचा मी क्लिअर सांगेल, सगळे विषय मी कव्हर केलेले आहेत, मी काही ठेवलेलं नाहीये. तुम्ही जर ठरवलंच काही ती वेगळ्या लाईनी न्यायचं, तुम्हाला वेगळं नरेटिव्ह करायचं, हे नाही चालणार. तुम्ही सुद्धा जबाबदार. हे बघा मी तुमच्या भूमिकेबद्दल कधीच नाही, मग काय विचारायचं तुम्हाला? काही राजकीय आता फडणवीस काय म्हणाले की छत्रपतींच्या बाजूची हिरवे झेंडे निघाले तर मोवियाच्या पोटात का दुखतं? अरे मग त्या फडणवीसला विचारा ना, हा प्रश्न फडणवीस मला कशाला विचारताय? फडणवीस ही जर भाषा वापरत असतील, संभाजी छत्रपती भाषा वापरली का केव्हा? हा, एक मिनिट थांबा ना. संभाजी छत्रपती भूमिका वापरली का? हे शब्द रचना मी केव्हा वापरले का? माझ्या आयुष्यात वापरली आहे का? माझ्या जीवनात वापरली का? मी ह्याच्या पुढे वापरणार आहे का? नाही. तर तो फडणवीस जर अशी भाषा वापरतो, त्यांना पकडा ना तुम्ही. आणि तुम्ही हा सुद्धा प्रश्न मुख्यमंत्री ते गृहमंत्री आहेत ना, का मिटिंग घेतली नाही त्यांनी? का मिटिंग घेतली नाही गृहमंत्र्यांनी? त्यांनी का मिटिंग बोलवली नाही? मी म्हटलं नाही ना, मला यायचं नाही. मी म्हटलं कलेक्टरना, जिल्हाधिकाऱ्यांना आणि मोठ्या महाराजांना आणि ह्यांना सुद्धा, त्या प्रशासकीय कोणते जिल्हा पोलीस हा विषय तुमच्यातनं सुटत नाही. तुम्ही हा प्रश्न मुंबईत सोडवायला पाहिजे. सुटलाच ना मुंबईत, ही वेळच यायला नको पाहिजे होती. हे प्रश्न तुम्ही विचारा त्या सगळ्यांना. हे का परिस्थिती निर्माण झाली? का संभाजी छत्रपतींचा खेळ केला तुम्ही? का शिवभक्तांचा तुम्ही खेळ केला? आणि असे ठीक आहे, चला आप बहुप्रतीक्षित था आपका स्टेटमेंट्स पे आना, वो हिंसा जब हुई के उससे पहले आप ही पूरे मामले को लीड कर रहे थे, उस आंदोलन को. क्या कहेंगे, आपकी साइड ऑफ वर्जन क्या है इस पूरे मामले? नहीं, मैं इतना बताना चाहता हूँ कि विशालगढ़ किले पे जो कुछ हुआ उसका मैं समर्थन नहीं करता हूँ. नंबर 1, किलों का रिस्टोरेशन, कंजर्वेशन, संवर्धन, जतन मैं आज नहीं 10-15 साल से कर रहा हूँ. शिवाजी महाराज की जो राजधानी है रायगढ़ किला, उसका भी संवर्धन, जतन, ये मेरे ऊपर वो जवाबदारी है. नॉन पॉलिटिकल ऑर्गेनाइजेशन नहीं है, वो गवर्नमेंट ऑर्गेनाइजेशन है, पर फिर भी वो नॉन पॉलिटिकल उस तरह से मेरा काम चल रहा है. अभी विशालगढ़ किला भी जो है वो शिवाजी महाराज की एक राजधानी थी. ये विशालगढ़ फोर्ट ने शिवाजी महाराज को रक्षण किया था. संभाजी महाराज, राजाराम महाराज, छत्रपति ताराबाई रानी साहब, उनका वास्तव्य था वहाँ. और इतना गलीच पद्धत से वहाँ अतिक्रमण हुआ है. वो मांस खाते थे, वो शराब पीते थे, इतनी दुर्गंधी थी. अतिक्रमण ऑलमोस्ट 160 एनक्रोचमेंट थे. मेरी सिर्फ इतनी उनको दरखास्त थी कि शिवाजी महाराज का विशालगढ़ किला, जिन्होंने शिवाजी महाराज को रक्षण किया है, वो अतिक्रमण मुक्त होना चाहिए. यही मेरी भूमिका है. और जो कुछ हुआ वो गलती है, मैं उसका समर्थन नहीं करता हूँ. दूसरी बात यह, वो जो निर्णय उन्होंने लिया 14 जुलाई को, वो निर्णय पहले भी ले सकते थे, क्योंकि उसमें कुछ जुरिस्डिक्शन का कुछ विषय नहीं था. एक 6 आदमी छोड़ के बाकी 150 को आप निकाल सकते थे. आपके हाथ में 1.5 साल था, आपने क्यों नहीं निकाला? इसका जवाबदार प्रशासन 100% है. और सीएम, डीसीएम, पालक मंत्री, उन्होंने क्यों नहीं इंटरवीन किया? इस पूरी घटना को धार्मिक रंग देकर राजनीति ये गलत चल रहा है, ये गलत चल रहा है. अभी जो अतिक्रमण निकल रहे, पहला अतिक्रमण किसका निकला है? हिंदू का निकल रहा है. ये वहाँ हिंदू का भी अतिक्रमण है, मुस्लिम का भी अतिक्रमण है. तो मेरी दरखास्त यही थी कि सबका अतिक्रमण, जो ऑन रिकॉर्ड है, वो अतिक्रमण निकलना चाहिए. अभी पहला अतिक्रमण किसका निकला है? वो हिंदू का निकला है. तो यहाँ कुछ क्या धार्मिक रंग है? कुछ धार्मिक रंग गलत करे. ये सब जो नेतेगण है, जो पॉलिटिकल पार्टीज है, वो गलत लाइन पे ले रहे. मेरी सबसे विनती है, ये छत्रपति शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, बाबा साहेब अम्बेडकर का ये राज्य है. मेरी दरखास्त सबको विनती है कि आप
जातीय वर्ण पे आप ये महाराष्ट्र नहीं लेके जाइए। थैंक यू। और मैं लेट हो गया, फिर भी मैं सीएम का आभार व्यक्त करता हूँ, उन्होंने ये निर्णय ले लिया अतिक्रमण मुक्त करने में। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।